तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एक भूकंप. थलापती विजय मुख्यमंत्री बनणार का? तामिळनाडूत पुन्हा निवडणूक होणार का? डीएमके आणि एआयडीएमके मिळून सत्ता स्थापन करणार का? तामिळनाडूच्या राजकारणात नक्की घडतंय काय? पहा आजचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. खरं तर देशातील राजकारणामध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आता आला आहे, ते म्हणजे तामिळनाडू. आपण पाहिलं की तामिळनाडूमध्ये विजय थलापती यांना जवळपास 108 जागा मिळाल्यानंतर देखील विजय थलापती सगळ्यात मोठा पक्ष असतानाही मुख्यमंत्री बनू शकत नाही, असा आता संभ्रम निर्माण झाला आहे. कारण त्यांनी राज्यपालांची भेट घेतली, त्याचबरोबर त्यांच्याकडे 108 सीट असताना देखील काँग्रेसचा पाठिंबा घेऊन त्यांनी जवळपास 113 सीटपर्यंत ते पोहोचले. त्याच्यानंतर राज्यपालांकडे ते गेले, राज्यपालांना त्यांनी पत्रही दिलं, पण राज्यपालाने त्यांना टोकलं. कशाबद्दल? की सत्ता स्थापन करण्यासाठी जवळपास 118 जागा असणं महत्वाचं आहे आणि विजय थलापती यांच्याकडे जवळपास 113 जागा होत्या. पण सगळ्यात मोठा पक्ष तामिळनाडूमध्ये विजय थलापतींचा टीव्हीके असताना देखील या ठिकाणी त्यांना रोखल्या गेले. याच्या मागचं नेमकं समीकरण काय, आज जाणून घेऊया. नमस्कार, मी स्वप्नील दुधारे, आपण पाहताय महासागर न्यूज. खरं तर आजच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे आपण पाहतोय की जवळपास मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची पूर्ण तयारी झाली होती. राज्यपालांकडे विजय थलापती गेले, त्यांनी काँग्रेसचाही पाठिंबा घेतला. पण असं असतानाही त्यांच्यासोबत आणखीन महत्त्वाचे पक्ष म्हणजे सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके यांच्याकडे जवळपास सीपीआयकडे 2 जागा, सीपीएमकडे 2 जागा आणि व्हीसीएकडे जवळपास 1 जागा, अशा 5 जागा आहेत. तर ही संख्याबळ यांचं बरोबर होऊ शकतं. असं असतानाही या ठिकाणी आपण पाहतोय की सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके यांनी थोडासा वेळ मागितला आहे. की बैठक आता उद्या होणार आहे. या बैठकीनंतरच कळणार आहे की नक्की विजय थलापती यांचं सरकार स्थापन होणार का. पण यामध्ये सगळ्यात मोठा एक ट्विस्ट आला आहे, तो म्हणजे भाजपाची 1 जागा असताना त्या ठिकाणी भाजपानं ठिणगी तर टाकली नाही ना. अर्थातच काय होऊ शकतं ते आपण पाहूया. या ठिकाणी जवळपास डीएमके आणि एआयडीएमके या दोघांच्याही जागा जर पाहिल्या आपण, तर प्रत्येकी डीएमकेला जवळपास या ठिकाणी 57 जागा मिळाल्या आहेत, 59 जागा मिळाल्या आहेत आणि एआयडीएमकेला 47 जागा मिळाल्या आहेत. यांचं सरकार स्थापन होऊ शकत नाही.